आणि केळी बांधून फक्त 5 दिवस झाले. म्हणजे सर बरोबर आहे का? हा. आणि मालक इथं चालतात, इथं काय आपण असं चलतोय असं काय विचार नाही. मालकाला लावा इकडे मालक, आणि मालक आणि शेजारी साक्षीदार आहे. त्याला त्यांनी असे चालतात प्लॉट मध्ये, पुन्हा चालतात पुन्हा. बरोबर आहे का? मालक आहेत, नाहीतर बिगर मालकाचं लावलं तर बाकी शेतकरी म्हणतात काय हसवा कशी चालली की मिळ लागला. त्याचा बुंदा बरं का साहेब, 3 फुटाच्या पुढे आपण घेऊ, 3 फुटाच्या पुढे. अजून आपल्याकडे 2 महिने अवकाश आहे कम्प्लीट येणला. बरोबर आहे. आज तुम्ही पहिला निर्णय घेऊन 30/4/2024 चा, आज तारीख आहे 8, म्हणजे 2 महिने 8 दिवसात झालेला फरक आहे. डोक्याच्या वर किळी गेली की आपल्याला जाणीव आहे त्या गोष्टीची की आपला शेतकरी मरतो, कष्ट करतो आणि मरणाचा खर्च करतो. तर असं रडलू तू का बरं? काय उचलला तिथं, काय सगळं जी सांगेल ते करायचं. साहेब तुम्ही किळी किती वर्षापासून किळी देत? मी 10-15 वर्षापासून आहे. 15 वर्षाच्या अनुभवाला वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केला असं जाणवतंय का? लय जोरात आहे. हा, लय जोरात. क्रॉस केलं ना, म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या पुढचं आहे का मागचं? नाही फुल आहे. हाय ना. आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, आज मार्केटमध्ये काय चाललंय ह्याच्यावर बोलायचं सारखंच नाही, असं चाललंय. त्यात वेळच नको मी तर म्हणतो वाया घालवाय. तुम्हाला केळी क्षेत्रातले शेतकरी जे आहेत, ज्यांची खाली वर केळी झाली, टेम्परेचरनी वय खाल्लंय, अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा अनुभवाचा ह्या केळीच्या स्वरूपातून सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? त्यांनी हमेशा वापरावं. का वापरावं? पण उचलती बी बाग उचलती, हार्ड बी होती, बोडक्याला बी चांगली उठती. चांगला आहे बायो ऑर्गॅनिक. वापरा बायो ऑर्गॅनिक, 1 नंबर आहे म्हणाय काय हरकत नाही. चांगला. बरोबर आहे का नाही? हो. तर तुम्ही इथनं पुढे कंटिन्यू करणार का? बस नाही, कंटिन्यू करणार. बाग आहे तो प्लॅन करणार. मी इतकं तुम्हाला बांधून का घेतोय की मी पण एक जाणीव करून घेतोय की जर एवढं जाऊन जर तुम्ही म्हणले साहेब आता बस, तर मी बी हातात जोडणार आहे साहेब तुम्हाला. नाही. मी तुम्हाला म्हणणार नाही ह्याच्यात काय आम्ही काय कमिशन एजंट नाहीत की तुम्ही घेतलं पाहिजे म्हणजे आम्हाला 10 रुपये त्यात भेटते. आम्ही आहेत पगारी, तुम्ही घेतलं नाही घेतलं तरी पगार मिळतोय, पण आम्ही पण कर्माला कमी पडत नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. मधुकर जयवंत वाघमोडे, राहणार माळशिरस, 61 फाटा, तालुका माळशिरस. तर आपण या केळीसाठी वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे. तर ही केळी लावून किती महिने झाला आता? 1.5 महिना झाला साहेब. 1.5 महिना झालं. आणि किती बाय कितीची लागण आहे? हे 7 बाय 4.5. 7 बाय 4.5. आजची तारीख काय आहे बरं? 30/4/2024. तर हिथून पुढे आपण वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे. तर ही सगळी झाडं किती आहेत आपली? ही सगळी झाडं आपली 24 आहे ती. 2400 आहे ती. तर ह्या केळीला आताची काय परिस्थिती झाली बरं ही तुमची? ती आता ती उचल नाही माझी, ती गिनीगोलातली अर्धा एकर आहे, ती उचलावी. त्या ड्रमापासून पलीकडे म्हणजे ही दोन्ही केळी संघटचीच आहे तुमची? संघटची जायची. ही काढली काय उचला नाही. आणि आपण आता सगळ्या केळीसाठी मार्गदर्शन घेणार आहे. तर ह्या केळीत काय काय बदल व्हावं अशी आपली अपेक्षा आहे? आपल्याला बुडका मोठा व्हावा आणि हाईट बी व्हावी, एवढी अपेक्षा आहे. बरोबर आहे. तर चालतंय, आपण पाहणार आहे. हे प्रोडक्ट इतकं जबरदस्त आहे साहेब. 34 कंटेनचं प्रोडक्ट घेऊन आली कंपनी मार्केटमध्ये. तर ह्याच्यात बरं का 100% नाही पण 1000% आम्ही गॅरंटी देतो की व्हिडिओच्या स्वरूपात आपण देणार आहे गॅरंटी. तुम्ही जसं युट्यूबवर पाहिलं तसं तुमचं सुद्धा युट्यूबवर 1-2 महिन्यांनी ह्याच ठिकाणी लोकेशन न हलवता, तेव्हा हे तार आहे वर पाठीमाग आणि लाईटीचं डांब इथं. आणि आपण काय केलंय माहिती का, बांधापासून ती 1, 2, 3 आणि 4 नंबर झाडापाशी आपण उभा आहे. बरोबर आहे का नाही? आणि असा सरांनी घेतलाय काय प्लॉट सगळा काय आहे ती शूटिंग मध्ये काढून, आणि लोकेशन न हलवता ह्याच ठिकाणी आपण 1 ते 1.5-2 महिन्यात पाहूया. जसं तुम्ही आता जशी माहिती सांगितली बाबा ह्यात ही प्रॉब्लेम मध्ये पिकं केळी काय, आणि आपलं मार्गदर्शन वापरल्यानंतर काय काय बदल होत्यात की तुम्हीच सांगायचं काय काय बदल झाले. बरोबर. आम्ही काही म्हणीन, पण ते तुम्हीच सांगितलं पाहिजे. बरोबर. हा बरोबर. तर पाहूया ह्या प्लॉट मध्ये काय काय बदल होत्यात ती येणाऱ्या 1.5-2 महिन्यात. चल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मधुकर जयवंत वाघमोडे, राहणार माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
तर आपण ह्या प्लॉटची 30/4/2024 ला पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती. बंधूला मार्गदर्शन दिल्यावर तिसऱ्या दिवशी तुम्ही spray हे केलेलं बघून तुम्ही म्हणले की साहेब आपल्याला इतक्या वेळ थांबायला टाइम नाही. तुम्ही मला ती लय रिझल्ट बघायचं ते 3 दिवसात लक्षात आले. मला येऊन मार्गदर्शन द्या. मला 1 महिना लेट झाला तर भूमिका होती आणि जसं बंधूची आपण ह्या झाडापासून पुढे बघा. पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, चौथ्या झाडापाशी तुम्ही बघत सर पोल पाठीमागं इतकं बोलतोय का असं शेण न हलवता आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना बाकी याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. मग मला काय म्हणायचंय, आजची तारीख काय आहे बरं? आज 27 म्हणजे आपल्याला किती दिवस टाइम आहे? 4 दिवस. 26 म्हणल्या 26, 27, 28, 4 दिवस. मग मला काय म्हणायचं, तुम्ही फक्त सोडलंय रोहर गुरथर जमिनीत म्हणजे आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. पहिल्यांदा 3-4 दिवसांनी मग हे सोडल्यानंतर तुमच्या बंधूच्या प्लॉट मध्ये तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिझल्ट जाणवला. तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये किती दिवसात जाणवलं किंवा काहीतरी आहे? लगेच काही छान लांबडा पोका सुटतोय. म्हणजे मला एक कौतुक आहे, तुम्ही दोघं आज एकामेकाच्या प्लॉट मध्ये उभा आहे का? जर रिझल्ट नसता पण त्याला काय प्लस पॉइंट आणि निगेटिव्ह, पण आता इथं रिझल्ट नसता तर तुम्ही दोघांनी विचार करून मला बोलून घेतला असतं, नंतर रिटर्न नसतं घेतले. तुम्ही दोघांनी फोन केले मार्गदर्शन पाहिजे. आम्ही म्हणणं साहेब दुसरा डोस घ्या आणि तुम्ही म्हणणं साहेब आमचा दुसरा डोस म्हणजे मी रिझल्ट हा शब्दाकडे का वळतोय, आज मार्केटमध्ये भेटत नाही काय असा विषय नाही आणि काही भेटतं ते पण वापरावं लागतं असा विषय नाही की आमच्या जीवा दुनिया चलते. आमच्या जीवा बी दुनिया चालू शकते आणि काम चालू केले एग्रीकल्चर मध्ये. आम्हाला एक शेतकऱ्याने मित्रांना आज करून काय दावायचंय, शेजारी तुमचे म्हणजे बंधूचे चिरंजीव उभा आहेत, ते BSc एग्री शिक्षित आहेत किंवा तुम्ही दोघं कमी शिकले असताना वेगळा आहे, पण आज त्यांनी आल्यावर दोन्ही बॉटल आमच्या चेक केले हातात घेऊन. साहेब म्हणले 1 नंबर आहे. आम्ही म्हणायची गरज नाही, ज्याचा अभ्यास आहे तो आज 1 नंबरच म्हणणार आहे. आज तुम्ही पण मी म्हणतो जरी शिक्षण कमी झालं असेल, शिक्षण शेतीमध्ये मॅटर करत नाही. बारीक अभ्यास केल्यावर शिक्षण मॅटर करतं तिथं लेण्यात किंवा अभ्यासात जे काय असेल. पण इथं हा जो वैयक्तिक मत आहे, शेती असं काम आहे की 10 गुणुले 10 उत्तर 10 येईल सुद्धा पंचायत येईल, कागदा उत्तर 100 येईल, 10 गुणुले 10 100 येईल. म्हणजे मला सांगायचं काय, या काळ्या ह्या जमिनीत मातीत 1 लाख रुपये जर आपण टाकले स्वतःला ह्याला कसाला पण, तर 3 लाखाचा टाइम आला तर 10 लाख बी होतात, टाइम आला तर लाख पण निघत नाही. काळे आहेत पैसे फेकणारा फक्त आपला शेतकरी, 10 तेवढाच एक टाइम. आणि ह्याच्या जीवावर सगळी दुनिया चलते, बारीकी सर कशी चलती. ह्याच्याकडे पैसे आले हे मन मोकळ्यापणाने कोणाला उसणं देईन, कोणाला खर्चाय देईन, मार्केटमध्ये काय आवडतंय, शेतीला काय लागतंय, स्वतः असतील बियाणं असतं, अवजार असते, मन मोकळ्यापणाने खरेदी असते. तशी तरुणबद्दल मी बोलत नाही आता काय. फक्त हे तो हरलं का नाही बघा, पाणी कमी आलं शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं उत्पादन कमी निघालं, प्रत्येक जण व्यापारी मार्केटला पेटून गेले, म्हणतो मार्केट शांत आहे का, आमचा गरीब शेतकरी तुमच्याकडे आणि खर्च करताना आला म्हणून शांत आहे. दुसरं काय त्यांच्याकडे बाकीकडे पैसा भरपूर आहे साहेब, पण बाहेर नाही निघत. फक्त हेच शेतकरी एक असा वर्ग आहे की ते मोकळ्या मनाने काढतो. म्हणून आम्ही तुमच्या बांधापर्यंत काय येतो, आज मार्केटमध्ये मार्केटिंग करणारे भरपूर काय फिरतात आणि ते चांगले पण आहेत. मला असं म्हणायचं नाही की सगळे बेकार आहेत, पण कुणी पण आपल्या शेतकऱ्यासाठी जबाबदारी घ्यावा, शेतकऱ्याचा पोरखेळ कुणी करू नये साहेब, बरोबर आहे. कारण आज शेतकरी हा घामाचा पैसा आहे त्याचा, आणि त्याचा घामाचा पैसा हा त्याच्या कारणी लागला पाहिजे. आणि त्याचा घामाचा पैसा जर तुम्हाला आज दिसतोय असा कारणी लागला, तर ही एवढे व्हिडिओ काढण्यापाठी मागचा एकच उद्देश आहे की कुठेतरी दिशेहीन काम जसं दशा करतं आणि दिशा धरून धरलेलं कुठलंही स्वप्न असेल, उद्देश असेल, दिशा धरून केलेलं त्याला यश मिळालेलं ते आपल्याला दावायचे आपल्या शेतकरी मित्रांना. का तरी तुमच्या दोघांचं बंधूंचं जे यश आहे, तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे, ते जे आलेलं यश आहे हे आपण दावण्याचा प्रयत्न करतोय. तारखेचा उल्लेख करून
आपण घरी व्हिडिओ काढला असता की चिरंजीव होते साहेब कसं काय द्यायचं द्यायचं मार्गदर्शन बिल बनवायचं पैसे घ्यायचं निघून जायचं लय सोपं आहे साहेब लय सोपं आहे फसवायचं लय सोपं आहे फक्त खरं दावायचं नाही अवघड तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी प्लॉट तर पाठीमागे बोलतो तुमचं एक आपुलकीचा अनुभवाचा संदेश कारण मी हे विचारतोय का खालीवर झालेली केळी एक पिक्चर मध्ये गावलेली केळी भरपूर काय खर्च झालेला केळीला भरपूर काय रिव्ह्यूज टाकून केळी उचलायला वही खाल्ली अशा सत्रातल्या केळी बागायतदारांना तुम्ही घेतलेला अनुभव म्हणून काय सांगू शकता कसं पैसे मला काय म्हणा तुम्ही मी दुसरं बरं का हे तुमचं माझं नातेवाईक हे चौथं झाड आहे गजाननचं ही कोणाचंच नातेवाईक नाही एवढं एकच आपल्याला लावायचे बरोबर आहे ना की एवढं बोलायचं काय शेती असल्या बेगर खर्च जायचे पैसे ज्यावेळेस तुमच्या नजरेला दिसत नाही पीक उचला नाही त्यावेळेस साहेब काय ह्या परिस्थितीत जी गलत आहे दुसरं काहीच नाही ह्याच्या पाठीमागचं तिकडून आमच्या सर्व वापरा साहेब नमस्कार नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात मधुकर जयवंत वाघमोडे, गाव माळशिरस तालुका माळशिरस आणि जिल्हा सोलापूर. ओके आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्था काढली होती किती तारखेला 30/4/2024 2024. आणि त्यानंतर एक दुसरी अवस्था पण काढली होती आपण त्या तारखेचा उल्लेख व्हिडिओ आहे आपल्याकडे म्हणजे 25, 26, 27 काहीतरी तारीख असेल 5व्यातली 5 बरोबर आहे का आणि आज तारीख किती बरं आज 8/7/2024. बरोबर तर अगदी पावसाचं वातावरण आहे तरी आपण हेतूवर आलोय पाऊस झालाय चिखल झालाय तरी बी आपण आलोय पण लोकेशन सोडून उभा राहिलोय का नाही झाड मोठी बघून उभा राहिलो नाही लोकेशनवरच उभा राहिलाय. पोल कुठे या साहेबांना पाठीमागे दिसतोय कॅमेरावाल्या सरांना बरोबर आहे पोल आपल्या पाठीमागे फक्त तिसऱ्या झाडापाशी होतो पहिल्या झाडापाशी आलोय का आता दिसत नाही पहिल्या झाडांची उंची बघितली तर गुडघ्याच्या खाली होती गोगरे सर बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर. आणि आता उंची बघितली तर कुठे भाऊसाहेब लय उंच आहे आहे का हात पण पोचत नाही तारला आता जे मी पुढं कमी. 4 फूट गेले नाही? आणि हा सगळा योगायोगी याला तुमचे बंधुराज कारणीभूत आहेत ज्यावेळेस बंधुराजकडे मी आलो मार्गदर्शन घ्या बरोबर. तुम्ही बघितलं साहेब आयो लय मटेरियल दिलंय तुम्ही कशासाठी कशाला आणि ज्यावेळेस ही सगळा उल्लेख झाला उलगडा झाला त्यावेळेस तुम्हाला पण दम निघाला नाही तुमची शंका होती पहिली भावाला दिलंय तर बघू एक महिन्याने काय फरक पडतोय ज्यावेळेस युट्यूबचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला 3 दिवस सुद्धा दम निघाला नाही तिसऱ्या दिवशी बोलून घेतले बरोबर आहे. गोगरे साहेब बरोबर आहे बरोबर पण तुम्ही जो निर्णय घेतला ते योग्य आहे का एक महिन्याने घेणं योग्य होतं नाही योग्य आहे. नाही एक महिन्याने घेतलं असतं तर नाही दिसलं असतं का? नाही दिसलं नसतं. बरोबर आहे का नाही आज तुम्ही पहिला निर्णय घेऊन 30/4/2024 आज तारीख आहे 8 म्हणजे 2 महिने 8 दिवसात झालेला फरक आहे डोक्याच्या वर किळी गेली बरोबर आहे का अगोदर किती उंची होती अगोदर उंची किती होती उंची गुडघ्याला पण नव्हती व्हिडिओ मध्ये दिसते नाही नव्हती. हा आपण ज्यावेळेस दुसरा व्हिडिओ काढला त्यावेळेस बऱ्यापैकी शेंडा कुठतरी कमराला आला असेल हो जे काय असेल ते व्हिडिओ मध्ये आहे पण आज बघितलं तर डोक्याच्या वर. आणि तुम्ही किती डोस सोडलेत आतापर्यंत ह्याला माझं 3रा झालाय. आपला वापरा बायोऑर्गॅनिक आता 3रा घ्यायचा आहे. घ्यायचा आहे म्हणजे 2 डोस सोडल्यात 2 डोस 30 तारखेला 1 आणि 30/5ला 1 आणि आता 30/6चा निघून गेला आज थोडक्यात आपण 7 मध्ये आलोय म्हणजे 8 दिवस लेट आहे पण असू द्या ज्यावेळेस बंधूला मी म्हणजे बंधूंचा मला कॉल आलाय सकाळी त्याच्या आधी बी 8 दिवस झाला फोन करतातच की साहेब या राव पण आज ज्यावेळेस मी त्यांना येतो म्हणलं त्यावेळेस तुमचा 5 मिनिटात कॉल आलाय साहेब आम्हाला घेऊन या बरं आमच्या दोघांची चर्चा झाली सकाळी. जी काय चर्चा झाल्याशिवाय कॉल येऊ शकत नाही पाठ तुम्हाला आणि मला सापड नाही पडणार कोणाच काय चाललंय आणि एवढं कळलं असतं तर मग मोठे दिवस झालो असतो बरोबर आहे. पाठ सापान पडल्यावर दिवस झाला की दिवस झाला बरं मला काय म्हणायचं बघा तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपण ऍड केलेले साहेब तुम्ही किळी किती वर्षापासून किळी देत मी 10-15 वर्षापासून आहे. 15 वर्षाच्या अनुभवाला वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केलं असं जाणवतंय का लय जोरात आहे. हा लय जोरात क्रॉस केलं ना म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या पुढचं आहे का मागचं नाही फुल आहे. आहे ना आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय आज मार्केटमध्ये काय चाललंय
काय चाललंय ह्याच्यावर बोलायचं सारखंच नाही, असं चाललंय बरोबर त्यात वेळच नको मी तर म्हणतो वाया घालवाय. काय चाललंय त्याच्यावर, नाही नाही चांगला आहे. पण आपल्याला जे चाललंय त्याच्यावर आपण धावतोय. काय धावतोय, ह्याला घेऊन धावतोय. आता पाऊस जरी झालाय, मार्गदर्शन तुम्ही बोललो होतं, घरी देऊन गेलो असतो, बरोबर आहे. अवघड होतं. गोगरे साहेब बरोबर आहे. तुम्ही पण म्हणला होता रानात जायचं काय, आम्ही काय म्हणलो तुम्हाला, पडला म्हणलं चिखलात कसं जायचं. आमचं गारा नाही का तुम्हाला. नाही. मग ह्या कंपनीने आम्हाला त्यासाठीच निवडलेलं आहे की आम्ही त्यांना एकच शब्द दिलाय, आमचं शेतकऱ्याकडे जाण्याचं तुम्हाला कधीच गारण नसेल. त्यावेळेस ह्या कंपनीने आम्हाला स्वीकारले. त्या कंपनीला एकच आवडत नाही, नाटकं सांगणारा शेतकऱ्याबद्दल मार्गदर्शक बरोबर आवडत नाही कंपनीला. कंपनी म्हणते बांधापर्यंत जाणारच पाहिजे. त्यामुळे आम्ही पावसाचं असन, टेम्परेचरचं, उन्हाचं, रात्रीचं, गारानं कुठल्याही शेतकऱ्याला नाही, बांधावरती जाऊन पीक पाहणी करून मगच मार्गदर्शन आहे साहेब पुढचं. बरोबर. तुम्हाला मागच्या 2 वर्षात तुम्ही व्हिडिओ बघत होता, हो, आज काय वाटतंय तुम्हाला. लय वेगळाच बदल झाला. नाही पण ते धावतोय ते खरं आणि हे बी खरं आहे का, खरंच आहे ना, ते बी खरं आणि हे बी खरं आहे. पण खरं आहे आणि हे पण करायला. नाही तर ते खोटं होतं आणि हे खरं आहे, नाही नाही आणि हे खरं आणि ते खोटं असं काय. नाही. आपल्याला सत्य पेरायचे, दमाने उगवू द्या, पण सत्य पेरायचे. तुम्हाला केळी क्षेत्रातले शेतकरी जे आहेत, ज्यांची खाली वर केळी झाली, टेम्परेचरनी वय खाल्लंय, अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा अनुभवाचा ह्या केळीच्या स्वरूपातून सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल. त्यांनी हमेशा वापरावं. का वापरावं पण, उचलती बी बाग, बाग उचलती, हार्ड बी होती, बोडक्याला बी चांगली उठती. चांगला आहे बाय ऑर्गॅनिक. वापरा बाय ऑर्गॅनिक, 1 नंबर आहे म्हणाय काय हरकत नाही. चांगला बरोबर आहे का नाही. हो. तर तुम्ही हिथनं पुढे कंटिन्यू करणार का बस. नाही कंटिन्यू करणार, बाग आहे तो प्लॅन करणार. मी इतकं तुम्हाला बांधून का घेतोय की मी पण एक जाणीव करून घेतोय की जर एवढं जाऊन जर तुम्ही म्हणले साहेब आता बस, तर मी बी हातात जोडणार आहे साहेब तुम्हाला. नाही नाही मी तुम्हाला म्हणणार नाही त्याच्यात काय, आम्ही काय कमिशन एजंट नाहीत की तुम्ही घेतलं पाहिजे म्हणजे आम्हाला 10 रुपये त्यात भेटते. नाही. आम्ही आहेत पगारी, तुम्ही घेतलं नाही घेतलं तरी पगार मिळतोय, पण आम्ही पण कर्माला कमी पडत नाही तुमच्या बांधापर्यंत. साळुंग साहेब तुम्हाला बऱ्याच शंका होत्या, आता काय वाटतंय. काय नाही, शंका नाहीत राहिल्या. गोगरे साहेबाच्या बी तुमच्या आधी होत्या जवळ येताना, ते म्हणायचे हा तुम्ही फिरताय म्हणल्यावर काही करीत असता. बघ सरांची शंका नव्हती, कारण त्यांनी आधी वापरलं आणि मग चालू केले. का हो बघ सर. हा म्हणजे मी या स्टोऱ्या सगळ्या काय बोलतोय, आपल्याला आहे या परिस्थितीवरती पाठ करायची गरज नाही हो. ही बोलतोय इथं पाठ केलेलं ते ऍग्रिकल्चर चालत नाही बऱ्यापैकी. 10 गुणिले 10 उत्तर 10 सुद्धा येत नाही शेतीत. त्या कागदावे तर 100. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जमिनीत जर कुठल्या पिकासाठी 1,00,000-1,00,000 खर्च केला तर 1,00,000-1,50,000 महागारी निघायची पंचायत बऱ्याच वेळा. बरोबर आहे. मग आम्ही एवढं जीव तोडून झालंय बी माझं. अगदी कसा बसूस तर का बोलतो की आपल्याला जाणीव आहे त्या गोष्टीची की आपला शेतकरी मरतो, कष्ट करतो आणि मरणाचा खर्च करतो. तर असं रडलू तू का बरं. काय उचलं ना तिथं, काय सगळं जी सांगेल ती करायचं. वैतागून गेलतो, काय केलं ही बागच उचलं ना. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजची परिस्थितीला समाधानी आहेत. समाधान आहे. ही समाधान सांगतोय आज, आणि समाधान सर शेजारी उभा आहे. समाधान आमच्या बरोबर सगळे असे सोन्यासारखे मिळाले तर आम्हाला, आम्ही समाधानी आहेत. तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. तर हा प्लॉट पाहण्यासाठी रामेश्वर गोगरे सर करमाळ्यावरून आलेले आहेत, तसंच गजानन साळुंके सर करमाळ्यावरून आलेत. आपल्या शेजारी जे उभं राहिले ते समाधान भगत सर टीमवरून येऊन आलेत. आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून वापरा बाय ऑर्गॅनिकच्या तुम्ही जसं गेलं तसं अगदी पोटतिडकीने सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप दोघा बंधूंचं धन्यवाद.